विदर्भाची काशी म्हटल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भक्तांची बरीच गर्दी दिसून आली। वर्धा नदीच्या तटावर वर्धा यवतमाळ रोडवर वर्धा शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर पौराणिक कोटेश्वर देवस्थान बसलेलं आहे। भगवान शंकराच्या या स्थानाला 4000 वर्षापूर्वीचं पौराणिक महत्त्व आहे। या ठिकाणी वर्धा नदी मंदिराची प्रदक्षिणा करते। पौराणिक माहितीनुसार प्रभू श्रीरामांचे गुरु वशिष्ठ यांनी या ठिकाणी यज्ञामध्ये 1 कोटी आहुती दिल्या, त्यामुळे या ठिकाणाचं नाव कोटेश्वर महादेव आहे। हा यज्ञ झाल्यानंतर पूर्ववाहिनी असलेली वर्धा नदीनं आपलं पात्र बदललं आणि ती उत्तरवाहिनी झाली अशी आख्यायिका आहे। इथे वशिष्ठ ऋषींनी कोटी यज्ञ केले, त्याच्यामुळे याला कोटेश्वरचं नाव पडलं। इथे आजही यज्ञभूमी आहे। इथे ताजी दक्षा निघते खालती खांद्यानंतर, आणि ही वर्धा नदी जी आहे ही उत्तरवाहिनी नदी आहे। त्याच्यामुळे इथे क्रिया कर्म पूजा अर्चा नारायण नागबली वगैरे सारख्या पूजा मोठ्या प्रमाणात चालतात। ते महाशिवरात्रीला फार मोठी गर्दी असते। जवळपास 1-1.25 लाख लोक इथे दर्शनासाठी येतात। इथे पुन्हा VIP रेस्ट हाऊस आहे, मंगल कार्यालय आहे, खालती पूजेचे शेड पण आहेत। या साऱ्या गोष्टीच्या बऱ्याचशा सोयी झालेल्या आहेत। इतका मोठा यज्ञ झाल्यामुळं या ठिकाणच्या मातीचा रंग यज्ञातील भस्माप्रमाणे दिसून येतो। कोटेश्वराची मूर्ती ही स्वयंभू आहे। अतिप्राचीन हेमाडपंथी कोटेश्वर मंदिर आणि त्याचा परिसर मनाला शांती प्रदान करतो। श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। विदर्भाची काशी असलेल्या कोटेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त जनसागर उसळलेला दिसून आला। कोटेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांनी गर्दी केली होती। महाराष्ट्राच्या विदर्भभूमीत वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेलं हे हेमाडपंथी शिवालय अत्यंत सुंदर आहे। कोटेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विदर्भाची काशी समजणाऱ्या या कोटेश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आज भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते। मी सुद्धा दरवर्षी सहपत्नीसह या ठिकाणी दर्शनाला येत असतो। एक जनतेची भावना आहे आणि वैशिष्ट्य मुनींनी या ठिकाणी येऊन वास्तव्य केलं आहे, त्याला फार महत्त्व आहे आणि म्हणून विदर्भाची काशी म्हणून याला संबोधित जाते। या ठिकाणी भाविकाला मी शुभेच्छा देतो आणि या देवस्थानमध्ये दिवसेंदिवस गर्दीचा ओढ एवढा होत आहे की आता जागासुद्धा अपुरी पडत आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला दरवर्षी एक श्रद्धा असते, त्या श्रद्धेचं या ठिकाणी करून ते फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात। हे भस्माच्या टेकड्यांवर वसलेलं शिवालय आहे, कारण या ठिकाणी 4000 वर्षापूर्वी प्रभू श्रीरामांचे गुरु वशिष्ठ यांनी यज्ञामध्ये 1 कोटी आहुती दिल्याची पौराणिक कथा आहे। शिवतीर्थ आहे, फार पुरातन आहे आणि वशिष्ठ मुनींनी इथल्या वालुकामय पिंडीची स्थापना केली आहे आणि छोटी यज्ञाने पुनीत असल्यामुळे इथे कुठेही खणले असता ताजे भस्म मिळते। त्यानुसार हे लोकांचं म्हणजे विदर्भाची एक तीर्थभूमी म्हणून प्रसिद्धी झाली आहे। उत्तरवाहिनी नदी व अलौकिक निसर्गरम्य वातावरण याचा आनंद भक्त घेताना दिसून आले। कोटी यज्ञ करून पवित्र झालेली भूमी अशी कोटेश्वरची आख्यायिका आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।